कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे। खड्डे, उखडलेलं डांबर, पावसाळ्यातलं पाणी आणि आता उडणारी धूळ यामुळे नागरिकांचं जगणं अक्षरशः कठीण झालंय। या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीनं महापालिकेला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची परिस्थिती सध्या भयावह बनली आहे। प्रमुख रस्त्यांपासून ते आंतररस्त्यांपर्यंत सर्वत्र खड्ड्यांचा सुळसुळाट, उखडलेलं डांबर, पावसाळ्यात साचणारं पाणी आणि आता उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांना निवेदन देण्यात आलंय। समितीनं स्पष्ट केलं की खराब रस्त्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून अनेक नागरिकांना कायमचं अपंगत्व आलंय। त्याचबरोबर धुळीमुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले असून मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा जीव धोक्यात आलाय। याला थेट महापालिका जबाबदार असल्याचा ठपका समितीकडून ठेवण्यात आलाय। समितीच्या मागणीनुसार मागील 3 वर्षात झालेलं डांबरीकरण आणि दुरुस्तीची सर्व रस्त्यांची यादी, त्या कामांसाठी जारी केलेल्या वर्क ऑर्डर, संबंधित ठेकेदारांची संपूर्ण माहिती आणि प्रत्येक रस्त्यासाठी मंजूर आणि खर्च झालेल्या निधीची प्रत महापालिकेनं लवकरात लवकर नागरिकांसमोर सादर करावी। दरम्यान जर ही माहिती आणि कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करून दिली नाहीत तर समितीकडून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी अभिजित पाटील, आनंदराव पवळ, राजेंद्र तोरसकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।